न्यूज नागपुरातून आहे। नागपूरमध्ये फटाका गोडाऊनला भीषण आग लागली आहे। उष्णतेने फटाक्यांना आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। इतवारी स्टेशन रोड उड्डाण पुलाजवळची ही सगळी घटना आहे। फटाक्यांच्या आवाजाने परिसरात देखील मोठी खळबळ उडाली आहे। नागपुरातली या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। फटाका गोडाऊनला भीषण आग लागली आहे। उष्णतेने फटाक्यांना आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। इतवारी स्टेशन रोड उड्डाण पुलाजवळ ही सगळी घटना घडली आहे। फटाक्यांच्या आवाजाने परिसरातही खळबळ उडाली आहे। आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने या गोडाऊनला आग लागली आणि त्याच नंतर इथं परिसरात संपूर्णतः भीतीचं वातावरण निर्माण झालं। उष्णतेने फटाक्यांना आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। इतवारी स्टेशन रोड उड्डाण पूल आहे त्याच जवळ ही घटना घडली आहे। परिसरात देखील मोठी खळबळ उडाली आहे। फटाका गोडाऊनला भीषण आग लागल्यानं परिसरात देखील भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाकडून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्नही केले जात आहेत। फटाके मोठ्या प्रमाणात या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्यानं आग लागल्यानंतर हे फटाके देखील फुटलेत, त्यामुळे ही आग वाढतच चालली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। उष्णतेने या सगळ्या फटाक्यांना आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। इतवारी स्टेशन रोड जवळ जे उड्डाण पूल आहे त्याच उड्डाण पुलाच्या बाजूच्या गोडाऊनला ही आग लागल्याचं कळतंय। या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। संजय, आग आटोक्यात आली आहे का? हो, आग आटोक्यात येत आहे असं अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। लवकरच तिथे अग्निशामक दलाचे पथक पोहोचले होते आणि त्याशिवाय नागपूर शहरातील अन्य अग्निशामक दलाच्या केंद्रातून पथक मागवण्यात आले होते आणि ती जागा जी आहे ती उड्डाण पुलाच्या जवळ असल्यामुळे उड्डाण पुलावरची वाहतूक थांबवून तिथून पाण्याचा मारा करण्यात येत होता आणि ती जी जागा आहे पूर्ण त्या जागेला आजूबाजूला घेरून अगदी स्ट्रॅटेजी पद्धतीने रणनीती आखून फायर ब्रिगेडच्या लोकांनी काम सुरू केलेलं आहे आणि आग आटोक्यात वेगाने आटोक्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ही जी आहे ही फटाक्याचं दुकान आहे आणि त्याला लगतच फटाक्याचं गोडाऊन होतं आणि जिथे उष्णतेमुळे फटाक्यांना आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र आगीचे लोट आणि धूर आणि फटाक्यांचा होणारा आवाज यामुळे काही वेळ त्या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली होती। निश्चितच संजय, या आगी संदर्भातले अपडेट्स आपण पाहिले आहेत। सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।